चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीचा फर्स्ट चॅप्टर दॅट इज बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री आपल्याला बघायचं आहे. चॅप्टर मध्ये सुरुवात करण्याआधी 8 ला असताना आपल्याला बेसिक कन्सेप्ट्स होत्या जॉमेट्रीच्या, त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ आणि मग आपण आपल्या गणिती भागांकडे वळूया. याच्यामध्ये काही गोष्टी सुरुवातीला समजून घ्या ज्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. बघा इकडे, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, पॉइंट, लाईन अँड प्लेन. आता पॉइंट, लाईन आणि प्लेन याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. पॉइंट, तुम्हाला माहिती आहे सर्वांना की सपोज आपण काही पॉइंट्स म्हटलं तर त्याला आपण ए, बी, सी अशी नावे देऊ शकतो. त्याला आपण काय म्हणायचं? पॉइंट. आता पॉइंट याचा जर अभ्यास केला, फ्रॉम द वन पॉइंट यू कॅन ड्रॉ मेनी लाईन्स, म्हणजे अनडिफाईन. त्या ठिकाणी अनडिफाईन लाईन एका पॉइंट मधून काढता येतात. जर तुम्ही एक पॉइंट हा विचार जर केला तर याच्यामध्ये तुम्ही अनडिफाईन म्हणजे किती पण लाईन्स त्यामधून ड्रॉ करू शकता. अशा पद्धतीच्या अनडिफाईन लाईन्स. आता दोन पॉइंट जर घेतले, आता दोन पॉइंट जर असतील तर किती लाईन्स ड्रॉ करता येईल बघा, आपण काढून बघूया. इथे एक पॉइंट घेतला, इथे एक पॉइंट, याला ए आणि याला बी नाव दिलं. तर फ्रॉम टू पॉइंट्स ओनली वन लाईन कॅन बी पास. एकच लाईन काय होऊ शकते, त्यामधून पास होऊ शकते. पॉइंट्स जर तीन पॉइंट, म्हणजे समजा मी इथे अजून एक पॉइंट वाढवला तरी जर हे कोलिनियर असेल तर एकच लाईन जाईल. पण हेच तीन पॉइंट जर मी या पद्धतीने घेतले, याला ए, याला बी आणि याला सी म्हणूया, नॉन कोलिनियर, तर अशा वेळेस तुम्ही किती लाईन्स काढू शकता बघा. बी आणि सी, त्यानंतर ए आणि सी, त्याच पद्धतीने ए आणि बी हे जोडले तर तुम्हाला एक ट्रायंगल तयार होतो तीन पॉइंट मधून. म्हणजे थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स कॅन फॉर्म अ ट्रायंगल. आता आपण चार पॉइंट घेऊया बघा का, 1, 2, 3 आणि 4. याच्यामध्ये 3 काय घेतले आपण कोलिनियर आणि 1 घेतला नॉन कोलिनियर. मग आता किती लाईन्स जातात चेक करूया बघा. फर्स्ट आपण ही 3 घेऊया, म्हणजे ही 1 झाली, नंतर ही एक लाईन होईल 2, त्याच्यानंतर ही एक लाईन होईल 3 आणि अजून एक लाईन क्रिएट करता येईल ती म्हणजे 4. म्हणजे किती लाईन ड्रॉ झाल्या? 4. पण हे 4 पॉइंट जर वेगळ्या पद्धतीने घेतले, तुम्हाला दाखवतो बघा. सपोज इथे ए घेतला, इथे घेतला बी, इथे घेतला सी आणि इथे घेतला डी. आता हे 4 पॉइंट्स कसे घेतले आपण, त्या ठिकाणी दोन म्हणजे वेगवेगळे कोलिनियर आणि दोन इकडे कोलिनियर घेतले. आता आपण लाईन्स ड्रॉ करूया बघा. ही एक लाईन, नंतर ही 2, ही 4, अजून एक ड्रॉ करता, ही 5 आणि ही येईल 6. तर अशा पद्धतीने पॉइंट्सला तुम्ही जर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींमध्ये जर मांडलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स त्यामधून आपल्याला काढता येतात. हा झाला पॉइंट. सेकंड कन्सेप्ट आहे आपली लाईन. आता लाईन म्हणजे तुमच्या लक्षात असेल, मागच्या 8 ला असताना तुम्हाला हे होतं, याच्या दोनही साईड काय अनडिफाईन वाढत जातील, अनडिफाईन. आणि याला नाव देताना आपण इथे लाईन एम किंवा एल असं देऊ शकतो. आणि याच्यामध्ये पॉइंट्स असतात, मग तुम्ही इथे ए आणि इथे बी घेतला तर लाईन मध्ये त्याला आपण लाईन म्हणतो. दुसरा आहे सेगमेंट. आता सेगमेंट मध्ये काय असतं, सेगमेंट मध्ये ज्या दोन लास्ट एंड पॉइंट्स आहेत ते मार्क, म्हणजे त्या ठिकाणी ते नॉट डिफाईन असतात, म्हणजे वाढत नाहीत. तर त्याला आपण सपोज ए आणि बी नाव दिलं तर सेगमेंट कोणता होईल? ए बी. डिफरंट टाइप्स ऑफ लेंथ्स कॅन बी वी ड्रॉ. म्हणजे आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लेंथ वापरून त्या ठिकाणी काय करू शकतो, सेगमेंट दाखवू शकतो.
रे हा पॉइंट याच्यामध्ये महत्वाचा आहे. रे आता रे म्हणजे कोणत्या पण एकाच बाजूला त्या ठिकाणी त्याची वाढ होते आणि एक बाजूला मात्र तो काय असतो, एक लिमिटेड म्हणजे त्याच भागापुरता मर्यादित तो असतो, त्याला आपण रे असं म्हणतो. रे जर लाईन मध्ये बघितलं तर 2 रे आहेत. अपोजिट रे जर म्हटला तर हा एक रे होईल, तर झाला अपोजिट रे. बघा लक्ष द्या. आता यामध्ये आपण काय काय बघितलं, लाईन, सेगमेंट आणि रे. पुढचा पॉइंट याच्यात बघा काय, प्लेन. प्लेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्याच्या क्वाड्रिलॅटरल आपण असं म्हटलं की भिंती, आपल्या वर्गाच्या भिंती जर पकडल्या तर त्याला टोटल 4 प्लेन आहेत. साइड्स किती 4, ते आपण प्लेन म्हणू शकतो. अनडिफाईन वाढणार आहे म्हणजे त्या ठिकाणी चारही बाजूंना त्या ठिकाणी वाढ कंटिन्युअसली होत गेली तरी सुद्धा ती अमर्याद वाढत जाते, त्याला आपण काय म्हणतो, प्लेन. समजून घ्या हा पॉइंट प्लेनचा. याच्यामध्ये तुम्हाला लाईन, पॉइंट, लाईन, सेगमेंट आणि रे हे पॉइंट्स आपण बघितले. प्लेन तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे असतो, कोणते पण आपण जर पॉइंट्स घेतले तर ते एका प्लेन मध्ये येतात. त्याच्यानंतरचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे बिटवीननेस. बिटवीननेस हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, बिटवीननेस. आता बिटवीननेस काय असतो तो पण समजून घ्या. हे बघा बिटवीननेस मध्ये इथे लक्षात घ्या, आकृती बघा, ह्यामध्ये पहिलं जर बघितलं तर पी आणि आर च्या मध्ये क्यू आहे, दुसऱ्या आकृतीत पी आणि क्यू च्या मध्ये आर आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये आर आणि क्यू च्या मध्ये काय आहे, पी. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पी क्यू आर हा इन बिटवीन दाखवू शकता दोन पॉइंटच्या. म्हणून बिटवीननेस समजून घ्या. बिटवीननेसचा पॉइंट जरा नीट समजून घ्या. आता बिटवीननेस मध्ये थोडंसं लक्ष द्या. हे बघा बिटवीननेस मध्ये जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, डबल एन आहे बिटवीननेस मध्ये. मी एक तुम्हाला आकृती काढून दाखवतो, ती थोडीशी लक्ष द्या. ही डायग्राम समजली तर तुम्हाला बिटवीननेस समजेल. बघा आता मी नाव आपण वेगवेगळी घेऊया. इथे घेतो मी ए, इथे घेतो बी आणि इथे घेतो सी. जर बिटवीननेस बघायचे असेल तर लेंथ ए सी हा इक्वल टू यायला पाहिजे कोणाच्या, लेंथ ए बी प्लस लेंथ बी सी. समजून घ्या, कसंही घेतलं तरी तुम्हाला फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. आता हाच एबीसी मी वेगळ्या पद्धतीने घेतो. इथे समजा बी घेऊया, इथे सी आणि इथे काय ए. याचा अर्थ याच्यामध्ये कोणता पॉइंट आहे बिटवीन मध्ये, ए पॉइंट इज बिटवीन पॉइंट बी अँड सी. आधी कोणता होता, पॉइंट बी इज इन बिटवीन पॉइंट ए अँड सी. मग आता फॉर्म्युला कसा क्रिएट करता येईल, लेंथ बी सी इक्वल टू लेंथ काईल बी ए प्लस लेंथ काईल ए सी, म्हणजे या दोघांची काय होईल, बेरीज. तर याला म्हणायचं बिटवीननेस. पुढचा पॉइंट समजून घ्या. याच्यामध्ये कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट अँड डिस्टन्स म्हणूया. आता याच्यामध्ये एक मी नंबर लाईन काढतो, समजून सांगतो तुम्हाला, सोपं आहे, शॉर्ट मध्ये सांगतो, थोडं लक्ष द्या. एक नंबर लाईन काढतो मी याच्यामध्ये. इथे 0, इथे आपण काही पॉइंट्स घेऊया, या बाजूला काही घेऊया, इथे 1 2 3 4 5, ते -1 -2 -3 -4 -5. इथे 0, याला ए बी सी डी ई हा ओ आहे, इकडे पी क्यू आर एस टी. आता नंबर लाईन कडे लक्ष द्या. डिस्टन्स काढायचं असेल तर फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. बघा का, फॉर्म्युला पाठच करून ठेवा. हा डिस्टन्स इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट.
बिगर कोऑर्डिनेट मायनस काय येतो स्मॉलर कोऑर्डिनेट. हा जर आपण फॉर्म्युला वापरला तर आपल्याला डिस्टन्स काढता येईल. लक्ष द्या, आपल्याला काय काढता येईल डिस्टन्स. फॉर्म्युला कोणता आहे बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता कोणता पण तुम्ही डिस्टन्स काढायचा असेल तर फॉर्म्युला हा वापरू शकता. आता यातला कोणता पण एक डिस्टन्स काढून दाखवतो मी. बघा, सपोज मला डिस्टन्स काढायचं एडी. आता ए चा कोऑर्डिनेट काय बघा, ए चा कोऑर्डिनेट काय 1 आणि डी चा कोऑर्डिनेट काय 4. म्हणजे कोण मोठा आहे 4 मोठा आहे. म्हणजे डिस्टन्स काढण्यासाठी डिस्टन्स इक्वल टू बिगर कोण येईल 4 मायनस 1 स्मॉलर कोऑर्डिनेट. म्हणजेच आन्सर काय येईल आपलं 3. मग तुम्ही बघू शकता ए आणि डी मध्ये किती आहेत 1 2 3 हा झाला त्याचा डिस्टन्स. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्या पण 2 पॉइंट्स मधला डिस्टन्स फाइंड आउट करू शकता. आता कोणता एक डिस्टन्स घेऊया. डिस्टन्स आपण घेऊया एस आणि डी. आता एस किती आहे -4 आणि डी किती आहे 4 आहे. याचा अर्थ हा 4 जो आहे तो मोठा आहे डीचा, म्हणजे तो ग्रेटर झाला. मग आता डिस्टन्स काढायचे इक्वल टू बिगर कोण आहे 4 मायनस तो -4 होईल. म्हणजेच 4 + 4 इज इक्वल टू 8. डिस्टन्स कधीही निगेटिव्ह येत नाही, लक्षात ठेवा. तो कसा येतो पॉझिटिव्हच येतो. म्हणून आपण त्या ठिकाणी काय करायचंय बिगर कोऑर्डिनेट मधून कोणाला मायनस करायचं स्मॉलर कोऑर्डिनेटला. आणि स्मॉलर कोऑर्डिनेटचा जर तुम्ही बिगर मधून स्मॉलरला मायनस केलं तर बिगरचाच अंक येतो आणि तो प्लसच येणार. आता पुढचं एक लक्षात घ्या, अपोजिट साइड मध्ये अपोजिट जे आहे निगेटिव्ह मध्ये जो लहान आहे तोच मोठा असतो अंक कोणापेक्षा निगेटिव्ह मधला. म्हणजे आता तुम्हाला समजा डिस्टन्स बघा, लक्षात घ्या टी आणि क्यू काढायचं आहे. तर टी मध्ये -5 आणि काय क्यू किती -2. आता यातला निगेटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण आहेत. मग याच्यातला स्मॉलरच मोठा असतो अंक, लक्षात ठेवा. कारण इकडून सुरुवात होते ना -1 -2 इकडे मोठे इकडे लहान होत जातात. आणि हा -1 हा -2 पेक्षा मोठा असतो. -2 हा -3 पेक्षा मोठा असतो. याचा अर्थ मला डिस्टन्स टी क्यू जर काढायचा असेल तर -2 -5 याचा अर्थ -2 + 5 म्हणजेच किती आन्सर येईल 3. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय फाइंड आउट करायचे डिस्टन्स. हे झाले कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. काय काय बघितलं आपण पुन्हा एकदा लक्ष द्या. पहिला आपण बघितलं पॉइंट. आपण पॉइंट मध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी बघितलं. एक म्हणजे पहिल्या पॉइंट मधून किती पण लाईन्स आपण काढू शकतो. 2 पॉइंट असेल तर एकच लाईन जाईल, 3 कोलिनियर असेल तर एकच जाईल, 2 कोलिनियर आणि 1 नॉन कोलिनियर असेल किंवा 3ही नॉन कोलिनियर जर घेतले तर ट्रायंगल तयार होतो. आणि 4 पॉइंट घेताना जर 3 कोलिनियर आणि 1 बाहेर घेतला तर त्या ठिकाणी 4 लाईन जातात. आणि जर की 4 वेगवेगळे घेतले तर 6 लाईन त्यामधून पास होतात. नंतर आपण बघितलं लाईन 2 बाजू अमर्याद वाढणाऱ्या नॉट अनडिफाईन्ड त्या ठिकाणी ती वाढवत असते लेंथ मध्ये. सेगमेंट मर्यादित असते आणि रे म्हणजे एकाच बाजूला वाढवते, एका बाजूला तो खंडित असतो. बिटवीननेस म्हणजे कोणता पॉइंट कोणाच्या मध्ये आहे ते. मग आता इथे एबीसी मध्ये बी हा एसीच्या मध्ये, ए पण येऊ शकतो आणि सी पण येऊ शकतो. फक्त काय होईल फॉर्म्युला चेंज होईल. लेंथ ऑफ AC इज इक्वल टू लेंथ ऑफ AB प्लस लेंथ ऑफ BC. याचा जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला क्रिएट करू शकतो. नंतर होतं डिस्टन्स. त्या ठिकाणी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स मधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. तर असं जर असेल याला वरती हेडिंग लिहून ठेवा. हेडिंग काय लिहिणार कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. याच्यावरती हेडिंग येईल कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. पॉइंट अँड डिस्टन्स. आता हे झालं इन्फॉर्मेशन बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीची. आता आपण थोडस गणितांकडे वळूया. प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1. थोडस लक्ष द्या, पेज क्रिएट करतोय मी.
आता याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण काय करूया, गणित सोडवायला घेऊया. पहिला मी याचे भाग करून घेतो, जेणेकरून आपल्याला गणित सोडवताना त्या ठिकाणी किती आहेत, टोटल 8 आहेत. त्यातले मी 5 सोडून दाखवतो, 3 तुम्हाला होमवर्कला देतो. बघा इकडे लक्ष द्या. फर्स्ट थोडस जागा जास्त घेतो. या सगळ्यांमध्ये एक फॉर्म्युला आहे, तो त्या ठिकाणी वापरायचा आहे प्रत्येकामध्ये. आता पहिला, दुसरा आणि तिसरा हा मी एकाखाली एक घेतो. बघा हा, पहिला डिस्टन्स काय फाइंड आउट करायचं आहे, बीई. दुसरा कोणता आहे, डिस्टन्स जे. तिसरा कोणता आहे, डिस्टन्स पीसी. आपल्याला हे काय करायचे, फाइंड आउट करायचे. वरती नंबर लाईन दिलेली आहे, याचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी पॉइंट्स घेता येतील. पहिला बीचा पॉइंट कोणता आहे बघा, त्याच्यामध्ये 2a आणि ईचा पॉइंट काय 5. कोण ग्रेटर येईल, 5. आता जे आणि ए बघा, जेचा पॉइंट काय -2 आणि एचा पॉइंट काय 1, म्हणजे 1 मोठा आहे. पी बघा, पीचा पॉइंट आहे -4 आणि सीचा पॉइंट आहे 3, म्हणजे 3 मोठा झाला. आता याच्यामध्ये फॉर्म्युला येईल, कोणता येईल बघा, जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागेल, बिगर कोऑर्डिनेट सगळ्यांमध्ये लिहायचं आहे का, मायनस काय येईल, स्मॉलर कोऑर्डिनेट. तुम्ही एक एक लिहायला घ्या हा. मग आता पहिला डिस्टन्स फाइंड आउट करतो मी. डिस्टन्स बीई इक्वल टू बिगर कोण येईल 5 -2, म्हणजे आन्सर किती आलं 3. म्हणजे डिस्टन्स बीई किती आला 3. त्याला पहिल्याचा आन्सर काय, असे सगळेच फाइंड आउट करायचे तुम्हाला. आता आपण त्या ठिकाणी काय करूया, डिस्टन्स जे ए काढूया, इक्वल टू 1 - -2, म्हणजेच 1 + 2 किती येतील 3. अशा प्रकारे आपण डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहे. आता पुढचं डिस्टन्स कोणतं आहे, पीसी इक्वल टू 3 - -4, म्हणजेच किती आले 3 + 4. याचा अर्थ आहे किती झाले 7, म्हणजे डिस्टन्स पीसी किती आला 7. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहे. आता पुढचे 3 गणित घेऊया, पटकन सोडवा. इथे 4, 5 आणि 6 2 तुम्हाला होमवर्कला ठेवतो मी. नंतर बघा 4 नंबर काय, डिस्टन्स जे एच. 5 नंबर काय, डिस्टन्स के ओ. आणि 6 नंबर काय, डिस्टन्स ओ ई. बघा आता जे आणि एच यांचे पॉइंट्स कोणते कोणते ते रायटिंग करूया. जे बघा काय -2 आणि एच काय -1 आहे, म्हणजे -1 मोठा येणार निगेटिव्ह मधला, लक्षात ठेवा. के काय बघा याच्यामध्ये -3 आणि ओ काय 0, म्हणजे 0 मोठा येणार. परत 0 आणि ई किती आहे बघा 5, याचा अर्थ याच्यात 5 मोठा होणार. फॉर्म्युला परत काय सेम, डिस्टन्स इक्वल टू बिगांमध्ये लिहायचा हा पुढच्या, इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट मायनस काय स्मॉलर कोऑर्डिनेट. आता किमती टाकूया. एक मिनिट हा, हे बघितलं आपण, बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता किमती टाकूया. बघा डिस्टन्स जे एच इक्वल टू
-1 -2 म्हणजेच -1 + 2 किती येतील y. इकडे डिस्टन्स AO इक्वल टू 0 - -3 म्हणजेच किती येईल 3. आणि इकडे डिस्टन्स OE इक्वल टू 5 - 0 म्हणजेच किती 5. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहेत, सर्व डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहे. 2 तुम्हाला होमवर्क इथे आपण 6 सोडवले. थोडंसं नीट लक्ष द्या गणितांमध्ये. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन नंबर 2. If coordinates of A is x and that of B is y, find distance AB. फॉर्म्युला तोच आहे, फक्त तुम्हाला याच्यामध्ये काय करायचे, मोठा कोणता आणि लहान कोणता हे शोधायचे. मी ते 3 भाग करून घेतो आधीच. बघा लक्ष द्या. हा एक पॉइंट आहे. आता पहिला गणित बघा. x इक्वल टू 1 आणि y इक्वल टू काय 7. मग आता याच्यामध्ये सगळ्यात बिगेस्ट कोण येईल? आता 1 आणि 7 मध्ये बिगर कोणता येईल 7. म्हणजेच x हा 7 पेक्षा काय येईल लहान, हे शोधायचे पहिले. लक्षात घ्या. नंतर x इक्वल टू 6 आहे, y इक्वल टू -2. याच्यामध्ये 6 आणि -2 मध्ये 6 मोठा येईल, म्हणजे x मोठा आहे कोणापेक्षा y पेक्षा. इथे x इक्वल टू -3 y इक्वल टू 7 आहे. मग -3 आणि 7 मध्ये 7 मोठा होईल, म्हणजेच y मोठा होईल. आता फॉर्म्युला कोणता वापरायचा? सेम. डिस्टन्स इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग आता बिगर इथे बघा डिस्टन्स काढायचं आहे. तर डिस्टन्स काढण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, बिगर कोऑर्डिनेट मायनस काय करावं लागेल स्मॉलर कोऑर्डिनेट. मग डिस्टन्स AB इक्वल टू, इकडे पण डिस्टन्स AB, सगळे ABच आहेत ते, त्यांनी A आणि B चेच पॉइंट दिलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण काय करूया, बिगर कोऑर्डिनेट. मग बिगर कोणता येईल याच्यामध्ये, इथे y हा, म्हणजे इथे y मायनस काय येईल x, म्हणजे 7 - 1 कितीला आन्सर 6. पुढचं इथे डिस्टन्स AB इक्वल टू x मायनस y, बिगर मायनस स्मॉलर. मग x किती आहे 6 मायनस -2 म्हणजे 6 + 2 किती येतील 8. इथे काय येईल y मायनस x, म्हणजेच 7 - -3 म्हणजे 7 + 3 किती झाले हे 10. बघा झाले गणित. आता आपण पुढचे 3 घेऊया. याच्यामध्ये सेम मेथड वापरा. पहिले रायटिंग करून घेऊया पुढचे. 4 नंबर, x किती आहे -4, y किती आहे -5. x किती आहे -4. इकडे 5व्या मध्ये x आहे -3 आणि y आहे -6 आणि 6व्या मध्ये x आहे 4 आणि y किती आहे -8. आता आपण याच्यामध्ये पुन्हा काय करूया, लहान मोठे शोधूया. मग -4 आणि -5 तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह असेल तर लहानच मोठा असतो. इथे -3 -6 म्हणजेच -3 येणार आणि 4 आणि -8 मध्ये 4 येणार. याचा अर्थ डिस्टन्स काढायचं असेल तर तो आपल्याला त्या पद्धतीने सोडवावा लागेल. याच्यात कोण मोठा होईल, x हा मोठा आहे कोणापेक्षा y पेक्षा. इथे पण x हा मोठा आहे y पेक्षा, x हा मोठा आहे y पेक्षा. आता आपण फॉर्म्युला वापरूया. डिस्टन्स इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग आता किमती टाकूया. बघा डिस्टन्स AB इक्वल टू x - y
इथे पण डिस्टन्स ए बी इक्वल टू एक्स मायनस वाय आणि डिस्टन्स ए बी इक्वल टू एक्स मायनस वाय. मग एक्सची व्हॅल्यू काय? -4 मायनस मायनस 5 म्हणजेच -4 प्लस 5. याचा अर्थ आन्सर येईल 1. रायटिंग करून घ्या. इथे काय येईल? -3 मायनस ऑफ -6 म्हणजेच -3 प्लस 6. आन्सर आलं 3. आणि इथे 4 मायनस मायनस 8 म्हणजेच 4 प्लस 8 किती येतील? म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी बिगर कोऑर्डिनेट मायनस काय करायचे? स्मॉलर कोऑर्डिनेट करायचं आहे. समजलं सर्वांना? आता पुढच्या भागाकडे वळूया. काही भाग आपण थोडासा पुढचा पहिले घेऊया. बघा, थोडस नीट लक्ष द्या. तिसऱ्यामध्ये बघा, तिसऱ्या गणिताकडे थोडस लक्ष द्या. बघा, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. त्याचे आपल्याला पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही ते पण सांगायचे आहे. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये एक गणित मी तुम्हाला, आपण याच्यातली 2 घेऊया. बघा कशी सोडवायची ते थोडीशी नीट समजून घ्या. एकदा जर समजले तर तुम्हाला ही गणित सोडवायला अतिशय सोपी आहेत. त्यामुळे तुम्ही पुढच्या भागांना पण पटापट सोडू शकता. फक्त याच्यात मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, तो लक्षात घ्या. आता मोठा जो आहे ना तो उरलेल्यांच्या बेरजे एवढा पाहिजे. सोपं शॉर्टकट बघा, मी सांगतो तो बघा. याच्यात मोठा कोण आहे? 10. बघा, दुसऱ्या गणितात मोठा कोण आहे? 8. तिसऱ्या गणितात मोठा कोण आहे? 16. चौथ्या गणितात मोठा कोण आहे? 12. पाचव्या गणितात मोठा कोण आहे? 15. आणि लास्ट गणितात मोठा कोण आहे? 8. आता शॉर्टकट बघा, याच्यातच तुम्हाला कळेल की हे त्या ठिकाणी बिटवीन येतात की नाही. 10 हा उरलेल्या दोघांची बेरीज आहे का? तर आहे, म्हणजे हा येईल. आता 8 ह्या दोघांची बेरीज 10 होते म्हणजे येणार नाही. लक्षात घ्या. 16 म्हणजे हे दोन्ही बेरीज होईल ती बरोबर येईल. आता इथे 12 आहे, इकडे 11 आणि 8 19 म्हणजे हा येणार नाही. इथे 15, 7 आणि 7 14 आणि 1 15 म्हणजे हा येईल. आणि इकडे 8 आहे आणि उरलेल्या दोघांची बेरीज ही वेगळी येते त्यामुळे ती येणार नाही. अशा पद्धतीची तुम्हाला उत्तर भेटतील. एक गणित सोडवलं की बाकीचे सेम सोडवायचे तुम्ही सगळ्यांनी. त्यामुळे याच्यात आपण वेळ घालवत नाहीये. पहिलं गणित तुम्हाला मी सोडून दाखवतो, पुन्हा सांगतो ऐका. याच्यात बिगर कोण आहे? 10. म्हणजे तुम्हाला उरलेल्या दोघांची बेरीज बघा, 7 आणि 3 किती होतात? 10 म्हणजे आहे. आता याच्यात दुसऱ्या गणितात बघा, मोठा कोण आहे? 8. उरलेल्या दोघांची बेरीज किती होते? 6 आणि 4 10 म्हणजे नाही येणार. इथे 16, मग 16 आहे तर उरलेल्या दोघांची बेरीज होते का? 16 बघा, तर होते म्हणजे आहे. पुढे बघा, 12 आहे तर 11 आणि 8 19 म्हणजे येणार नाही. इथे 15 आहे मोठा, 7 आणि 7 14 आणि 1 15 म्हणजे 7 आणि 8 15 म्हणजे येतो. इथे मोठा 8 आहे शेवटच्या याच्यात, उरलेले 2 किती होतात? 11 म्हणजे येणार नाही. फक्त हे काय करायचे तुम्हाला? मांडत जायचे. आता याची मांडणी करताना मी सांगतो तसं लक्षात घ्या. या ठिकाणी व्यवस्थित पॉइंट टू पॉइंट जर तुम्ही मांडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट याचं तुम्हाला आन्सर काढता येईल. मी याचे 2 भाग करतो, म्हणजे इथे तुम्हाला मी 2 गणित सोडून दाखवतो, जेणेकरून बाकीचे तुम्हाला 2 वरून बाकीचे सेम सगळे तसेच सोडवायचे. बघा का, आता फर्स्ट पॉइंट याच्यामध्ये पहिल्या गणितात मी 2 पॉइंट तयार करतो. हा, 1 आणि 2. बघा, एक पॉइंट एका खाली एक घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल. पहिला पॉइंट घ्यायचा. पहिलं गणित बघा, पहिल्या गणितामध्ये सगळ्यात मोठा तो लिहायचा म्हणजे डिस्टन्स पी क्यू इक्वल टू किती आहे? 10. तो मी रायटिंग केला. डिस्टन्स पी क्यू किती आहे? 10. याला नंबर 1 म्हटला. आता 2 नंबर, उरलेल्या दोघांची काय करायची? बेरीज. मग आता उरलेले 2 कोण कोण आहेत? डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स कोणता येईल? क्यू आर. मग आता यांची बेरीज करूया. किती येते बघा? 7 अधिक 3 म्हणजे किती आले? 10.
मग फ्रॉम 1 and 2 या 1 आणि 2 वरून आपण काय दाखवू शकतो समजून घ्या का आता इथे काय दाखवू शकतो की डिस्टन्स पी क्यू हा इक्वल आहे कोणाच्या डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर या दोघांच्या बेरजे एवढा तो आहे. मग मी जर एक डायग्राम जर बघितली ना तर तुम्हाला छोटीशी डायग्राम काढून दाखवतो बाजूला. तशी काढायची गरज नाहीये परंतु समजण्यासाठी मी तुम्हाला दाखवतो. मी जर इथे पी क्यू घेतला म्हणजे मोठा हा पी क्यू घेतला तर मध्ये आर येईल. मोठा पी क्यू आहे म्हणजे मध्ये काय येईल आर. याचा अर्थ आपण याच्यामध्ये काय सांगू शकतो की पॉइंट पी क्यू आर आर कोलिनियर म्हणजेच पॉइंट पी क्यू आर आर कोलिनियर. मग आता कोण कोणाच्या मध्ये तर लक्ष घ्या पॉइंट आर दिसते ना समोर डायग्राम मध्ये बघा पॉइंट आर इज इन बिटवीन पॉइंट आर इज इन बिटवीन पॉइंट पी अँड क्यू या दोघांच्या काही मध्ये. अशा प्रकारे सर्व गणित सोडवायची आहेत. आता सेकंड तुम्हाला सोडून दाखवतो म्हणजे तुम्हाला बाकीची सोडवायला काय होईल सोपे जाते. बघा इकडे लक्ष द्या. यातला फर्स्ट सेकंड मध्ये मोठा सांगा कोणता आहे आर एस तो घेतला डिस्टन्स आर एस. आता हा डिस्टन्स आर एस इक्वल टू किती आहे 8 तो रायटिंग केला 8. सेकंड पॉइंट उरलेल्या दोघांची ऍडिशन करूया. मग डिस्टन्स कोणता येईल एस टी प्लस डिस्टन्स कोणता येईल आर टी जे आहेत ते. मग डिस्टन्स एस टी किती आहे 6 प्लस 4 म्हणजे किती झाला 10. मग फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून इक्वल नाहीत मग कसं लिहिणार डिस्टन्स आर एस इज नॉट इक्वल टू डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स काय येईल आर टी म्हणजे तो त्यांच्या बेरजे एवढा येत नाही. मग अशा वेळेस तुम्ही असं म्हणजे त्याच्यामध्ये काय लिहाल की पॉइंट आर एस टी येत नाही म्हणून काय लिहायचं पॉइंट आर एस टी आर नॉट कोलिनियर. कोलिनियर नाही आणि म्हणून रिलेशन ऑफ बिटवीननेस डज नॉट एक्झिस्ट. रिलेशन ऑफ बिटवीननेस डज नॉट एक्झिस्ट. त्याच्यामध्ये बिटवीननेस येणार नाही. बघा किती सोपे आहेत. मग अशा प्रकारे तुम्हाला 3, 4, 5 आणि 6 सोडवायचे सेम. आता 3 मध्ये येतात म्हणजे इथे पॉइंट 1 मध्ये तो मोठा येईल आणि बाकीच्यांची बेरीज ती येते म्हणजे या ओळी तसेच येतील फक्त तिथे काय होईल. आता सोपा अजून एक शॉर्टकट सांगतो बघा का मोठा असेल ना त्याच्यामध्ये तो उरलेला येईल. मग आता पहिल्यामध्ये मोठा कोण आहे पी क्यू आहे म्हणजे कोण आला मध्ये आर. आता दुसऱ्यामध्ये 8 आहे म्हणजे आर एस आहे. जर आला असता तर तो टी आला असता पण नाही आहे हा. आता 16 कोण आहे एबी मग एबीच्या मध्ये कोण येईल सी तो जो उरलेला आहे तो येईल लक्षात घ्या. नंतर चौथ्यामध्ये तो येत नाही. पाचव्या मध्ये एक्स वायच्या मध्ये कोण येईल झेड कारण मोठ्याच्या तो मध्ये येणार. मोठा म्हणजे लास्ट पॉइंट झाले त्याच्या तो मध्ये येतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी 6 नंबर मध्ये बघा 8 मोठा आहे म्हणजे त्याच्यामध्ये तो येईल कोणता जर आला असता तर. थोडस पुन्हा रिवाइज करून सांगतो लक्ष द्या. आपण काय काय बघितलं आज. पहिलं बघितलं बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री. याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री मध्ये पॉइंट लाईन अँड प्लेन याच्यात पॉइंट्स बघितले आपण कसे येतात. लाईन काय असते सेगमेंट काय असतो रे काय असतो बिटवीननेस कसं आपण फाइंड आउट करायचं कसं फॉर्म्युला क्रिएट करायचं कारण याच्यावरची आपल्याला पुढे गणित सोडवायची आहेत. त्यामुळे आपल्याला तो फॉर्म्युला क्रिएट करून त्या ठिकाणी काय करावं लागेल सोडवावे लागेल. आणि शेवटी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. आता आपण 1.1 मधलं पहिलं गणित सोडवलं होतं. पहिल्या गणितामध्ये तुम्हाला एक नंबर लाईन दिले आणि त्याच्यामध्ये काही डिस्टन्स विचारलेत. आपण त्या ठिकाणी काय केलं बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेटचा वापर केला म्हणजे मोठ्यातून आपण लहान काय केले मायनस केले.
मग आता मोठा कोण आहे तो बघा, त्याच्यानुसार आपल्याला त्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करायची आणि आन्सर्स आपल्याला भेटतील. सेकंड गणितामध्ये बघा, आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज दिल्यात आणि डिस्टन्स ए बी विचारलाय. मग एक्स आणि वाय याच्यामध्ये बिगर मायनस स्मॉलर, मग बिगर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर काय करायचा, मायनस करायचा. आणि या पद्धतीने आपण सोडवल्यानंतर आपल्याला आन्सर्स भेटतात. तिसऱ्यामध्ये आपल्याला बिटवीननेस शोधायची आहे. पॉइंट्स दिलेत बिगर मध्ये, इतर दोघांची बेरीज होती की नाही ती चेक करा. जर आली तर त्या ठिकाणी ते काय कोलिनियर आणि बिटवीन मध्ये येतात. आणि समजा नाही आलं तर रिलेशन ऑफ बिटवीन डज नॉट एक्झिस्ट, तर त्याच्यामध्ये ती एक्झिस्ट होत नाही. आता आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचे रिमेनिंग जे आहेत ते गणित सोडूया आणि प्रॅक्टिस सेट पुढच्या 1.2 कडे पण आपण त्याच वेळेस वळूया. धन्यवाद. जर कोणाला लेक्चर बघायला भेटले नसतील तर यूट्यूब चॅनल जॉमेट्री बाय नंदकुमार असं सर्च करून यूट्यूबला तुम्ही या व्हिडिओज पुन्हा बघू शकता.